दोनों की भेंट हो गई। मोदी जी ने फडणवीस को देखा और फडणवीस जी ने मोदी जी को देखा, और क्या है, बातचीत क्या हो गई वो देवेंद्र जी ने बाहर आकर बताया है। मराठवाड़ा में जो बाढ़ की स्थिति है, गंभीर स्थिति है, उस बारे में महाराष्ट्र की तरफ से कुछ मांगे रखी है। हम भी कहते हैं कि पीएम केयर फंड का इस्तेमाल करके महाराष्ट्र के किसानों को कर्ज मुक्त बनाइए, कर्ज माफी दीजिए और प्रति हेक्टर 50,000 रुपए की मदद दीजिए। नुकसान हो गया है, मदद दीजिए। अगर ये प्रधानमंत्री जी करते हैं तो हम जरूर महाराष्ट्र में उनका स्वागत करेंगे। कल प्रधानमंत्री जी मुंबई में आ रहे हैं, अगले दिन गृह मंत्री जी आ रहे हैं। मराठवाड़ा के किसानों के ऊपर आप बात कर लीजिए, हमसे बात करिए, सबको बुलाइए, जो सुझाव है हम भी देंगे। ये कोई अकेली एक कमरे में, बंद कमरे में बैठकर बात करने वाली कोई चीज नहीं है ना। पूरा महाराष्ट्र शोक में है। अरे छोड़ो, कोविड के टाइम भी मोदी जी ने किसको पीएम केयर फंड नहीं दिया है। महाराष्ट्र से फार्मासिटी कंपनी के लोगों ने कितना पैसा दिया हमको मालूम है। कोविड के बाद, अब कोविड खत्म हो गया ना, अब बार बार क्यों कोविड का बात, कोरोना की बात कर, आज की बात करो। आज महाराष्ट्र के किसानों को जरूरत है, आप दीजिए, आपके पास पैसा पड़ा है, आप दीजिए, इस्तेमाल कीजिए, आपको दुआ मिलेगी किसानों के परिवारों की। थैंक यू। वो आप दसरा के दिन आइए शिवतीर्थ के ऊपर शिवाजी पार्क पे और देख लीजिए क्या होता है। चलिए, थैंक यू। त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की कोविडच्या काळात पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना विशेष निधी उभारण्यास परवानगी दिली। बघा, कोविडचा विषय बघा, मुख्यमंत्री आताचे काय सगळे खर्च झाले, शिकवले असं त्यांनी म्हणजे त्याशिवाय का कोविड नियंत्रणामध्ये आणला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी? अख्ख्या देशामध्ये कोविडचे बळी जात असताना, भाजपा शासित राज्यामध्ये नदीमध्ये प्रेत फेकली जात असताना महाराष्ट्रामध्ये कोविडवर नियंत्रण मिळवलं, हे त्यामुळेच का? बघा, हे मूर्खासारखं बोलणं आहे सगळ्यांचं, भाजपवाल्यांचं। त्यांच्या अंगलट एखादी गोष्ट आली काय ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात। हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे। कोविडमध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारलाय का? हा प्रश्न विचारलाय का कोणी? कोविडमध्ये महाराष्ट्र इतकी सुव्यवस्था, सुरक्षा कुठल्याच राज्यात नव्हती, आणि तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते। हे या आताच्या पोपटांना कळलं पाहिजे। हा, दुसरं असं आहे, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात, बिहार सारख्या राज्यात, जिथे भाजपा शासित राज्य होती, मध्य प्रदेश, राजस्थान, अशी अनेक राज्य जिथे भारतीय जनता पक्षाची राजवट होती, तिथे कोविड काळामध्ये अनागोंदी अराजक माजला। ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला, आता ती गंगा कोविड मधल्या बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगानं पाहिलं। मिस्टर देवेंद्र फडणवीस ते फोटो जरा पहा, आणि मग महाराष्ट्राच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा प्रकारचे आरोप स्वीकारा ना। तुम्ही स्वीकारत का नाही? भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम। लडाखमध्ये दंगल झाली, दुसऱ्यावर दोष। अरे, तुमची आश्वासनं तुम्ही पूर्ण केली नाही, तुम्ही वांगचुकला कशा करता अटक करता? हे भाजपचं धोरण कायम राहिलं। खोटं बोलायचं, मोठ्या मोठ्याने ओरडत बसायचं बेबीच्या देठापासून। प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे। 3-4 वर्षापूर्वी कोविडला काय झालंय हा नाही, कुठून उत्खनन करून काढतात मला माहित नाही ते लोक। पुरातत्व नाही खोटं बोलतायत ते, मी सांगतोय। ते असतील मुख्यमंत्री किंवा मंत्री, आम्ही सुद्धा काहीतरी आहोत, आम्हालाही माहिती आहे काय आहे ते। प्रधानमंत्री सहाय्यता पीएम केअर फंड, त्याच्यामध्ये किती पैसे आहेत हे फडणवीसांना माहिती आहेत का? नसेल तर मी सांगतो। महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली, दिली, आणि मुंबईतून फार्मा कंपन्या, फक्त फार्मा कंपन्या मुंबईतल्या, याने किती लाख कोटी दिल्या माहिती आहेत का? देवेंद्रजींना माहित नसेल, मी आकडा देतो। महाराष्ट्रातून कोट्यावधी, हजारो, शेकडो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये
अनअकाउंटेड आहे. ते पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही 1947 में ये हो गया, 1957 नेहरू ने ये किया, 1982 में उद्धव जी ने, बाळासाहेब ने ये किया. हे कुठली धोरण या लोकांनी या देशामध्ये आणलेली आहे? काय झालं की 1950 सालचं काढायचं, 1940 सालचं काढायचं. अरे तुमचं बोला ना, तुम्ही शेण खाताय ते बोला. आता तुम्ही शेण खाताय, आता तुमच्यावर जबाबदारी, आता तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही पंजाब सरकारकडे पहा. मिस्टर फडणवीस, तुम्ही पंजाब सरकारचं कार्य बघा. त्यांनी 50,000 हेक्टरी दिलेलं आहे. त्यांनी वाहून गेलेलं प्रत्येक घर बांधून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेली आहे. तुम्ही काय करताय? ते उद्धव ठाकरे होते 4 वर्षापूर्वी, त्याच्या आधी शरद पवार होते, त्याच्या आधी वसंतराव नाईक होते, त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण होते, मारोतराव कन्नमवार होते. अरे हे बाळासाहेब खेरांपर्यंत जातील. 1948 सालच्या बाळासाहेब खेरांपर्यंत जातील. हे राज्य करण्याची पद्धत नाही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यानं. अशा प्रकारे कोणी राज्य करत नाही. आधी राज्य करायला शिका. प्रशासन चालवायला शिका. प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही, सुडबुद्धी नाही. हे आधी तुम्ही शिका. तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुमचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा, आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. आम्हाला माहिती आहे. वर्तमान काळात बोला ना. तुम्ही भूतकाळ कशाला उखडून काढताय? वर्तमानावरती बोला, भविष्यावर बोला. एक तर या देशाला, राज्याला भविष्य नाही. वर्तमान या लोकांनी खराब करून टाकलेलं आहे. शेतकऱ्यांशी बोला जाऊन. तुम्ही शेतकऱ्यांशी बोललात का? शेतकरी बोलायला उभा राहिला तेव्हा तुम्ही त्यांची तोंड बंद केलीत. राजकारण करू नका. हक्क मागणं हे का राजकारण आहे का? सोनम वांगचूक हक्क मागतोय बेरोजगारांची तिकडल्या, हे राजकारण आहे? महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्तीचा विषयी प्रश्न विचारतोय, हे राजकारण आहे? सांगा ना तुम्ही. भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करत होता, सगळे भ्रष्टाचारी बाजूला बसलेत, त्यांचे खिसे झटकलेत. जे ईडीच्या भीतीने तुमच्या पक्षात आले आहेत ना, त्यांचे खिसे झटकले. तरी किमान 50,000 कोटी तिथेच पडतील कॅबिनेटमध्ये. चला बोला. रावसाहेब, विषय हाच आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. प्रधानमंत्र्यांनी पैसे द्यावेत. तासभर चर्चा झाली. त्यांनी 1 तास चर्चा करावी किंवा 1 मिनिट करावी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी. घरदारं वाहून गेली, ती सरकारच्या मदतीने उभी राहावी. हीच आमची मागणी आहे. यात राजकारण कुठे आहे? कोणताही विरोधी पक्ष आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केलेल्या आहेत हे त्यांनी स्वतः एकदा कानाला त्या टेप ऐकून लावून ऐकाव्यात स्वतः, किंवा त्यांनी त्यांचे जे लोक जे बोलत आहेत त्यांना ऐकवाव्यात. त्यांनी त्यांच्यासाठी जागा आम्ही मुकरर करतो. त्यांना आम्ही तो कार्यक्रम लावून देतो. ऐका, तुम्ही काय मागत होता, तुम्ही काय सांगत होता, काय झालं की ते पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी. अरे तुम्ही 11 वर्ष काय भाद्रवताय का? 11 वर्ष तुम्ही भाद्रवत बसलाय? प्रधानमंत्री मोदी आहेत ना, तर आम्ही आहोत, तुम्हीच आहात ना. गृहमंत्री अमित शहा आहेत ना तुमचे, जे उद्या परवा येत आहेत मुंबईमध्ये. कशाला येत आहेत मुंबईमध्ये? मराठवाड्यात जा. हा विषय नाही, विषय मी सांगतो आहे. काय नेमका विषय आहे हा? मराठवाड्यातल्या ओला दुष्काळासंदर्भातला आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाबाबतीत आहे, अमित शहाच्या दौऱ्याबाबतीत आहे. काय नेमकी? आज 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी, मीडियाशी संवाद साधतील. 1 वाजता शिवसेना भवनामध्ये.